मला ना गार्डनमध्ये जायला फिरायला खूप आवडतं. हेच असं तर सगळ्यांनाच आवडतं. परंतु काय होतं की प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊ नाही शकत. आम्ही म्हणजे डिसेबल लोक, कारण व्हीलचेअर युजर्स तर बऱ्याच ठिकाणी नाही जाऊ शकत. क्रचेसवर चालणारे तरी थोडंफार जाऊ शकतात, पण तरी तेही एखाद्या गार्डनमध्ये जायचं म्हटलं तर पटकन नाही जात आहेत, कारण पायऱ्या असतात आणि व्हीलचेअर युजर्स तर अजिबातच जाऊ शकत नाही. इथे ना ह्या सोसायटीमध्ये मला हे गार्डन आहे, छोटंसंच आहे, पण यायला आवडतं कारण छान वाटतं. मोकळ्या वातावरणामध्ये फ्रेश वाटतं सकाळी संध्याकाळी यायला बसायला. इथे छान वाटतं म्हणजे इथे मला येता येतं खास करून, कारण इथे ना खूप छान केलं आहे. व्हीलचेअर्स सगळीकडे जातील असं, म्हणजे नॉर्मल लोकांसाठी पायऱ्या पण आहेत आणि बाकीच्यांसाठी म्हणजे केलं आहे छान. त्यांनी व्हीलचेअर्स युजर्सला गृहीत धरून केलं नसेलही, परंतु मस्त केलं आहे. हे असे सगळीकडे आपण बघू शकतो व्हीलचेअर जाऊ शकते. तिकडून येताना सुद्धा तसंच रोड आहे. बाकीच्यांना जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत दोन्हीकडून. हे असं आहे ना, त्याच्यामुळे मी जाऊ शकते. पूर्ण तिथं छोट्या मुलांचं म्हणजे खेळण्याचं ठिकाण आहे, तिथपर्यंत पण मी जाऊ शकते, कुठेही फिरू शकते पूर्णपणे. हे असं माहिती आहे का, सगळीकडे व्हायला पाहिजे. खरं तर गार्डन एरियामध्ये नसेल तरी चालेल एखाद वेळ, परंतु हॉस्पिटल्स म्हणा किंवा बँका तर बापरे, आता पण बँक्सना वरतीच असतात. म्हणजे जायचं म्हटलं तरी कसं जायचं हा प्रश्न पडतो. किती दिवस झालं बँकेमध्ये अकाउंट खोलायचं आहे, परंतु वरती असल्यामुळे जाऊ शकत नाही. आता बऱ्याचशा बँक खाली आहेत, परंतु बऱ्याचशा नाही आहेत. जॉबसाठी पण आलं होतं मला कॉल, परंतु ते वरती असल्यामुळे शक्य नव्हतं. फर्स्ट फ्लोअरला असतात, परंतु कसं जाणार ना व्हीलचेअर युजर्स, त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे. तर ना थोडंसं याकडे लक्ष द्यायला हवं की आम्ही पण एक भाग आहोत ना, तर आम्हालाही जायचं असतं, जॉब करायचा असतो, कुठे फिरायचं म्हटलं किंवा काही म्हटलं तरी रॅम्प इज नेसेसरी, पाहिजेतच सगळीकडे. ॲटलिस्ट व्हीलचेअर्स युजरला गृहीत धरून चालत नाही, त्यांचा विचार करून काहीतरी उपाययोजना नक्की झाल्या पाहिजे असं मला वाटतं.